आपल्या आजूबाजूला कावळे तर नेहमीच दिसतात, नाही का? आपण त्यांना रोज पाहतो. पण खरंच त्यांच्याबद्दल आपल्याला किती माहिती आहे? चला, आज याच पक्षाबद्दल काहीतरी आश्चर्यकारक जाणून घेऊया. कारण त्यांची एक खासियत तर अशी आहे की ऐकून थक्क व्हायला होईल. तर प्रश्न अगदी सरळ आहे. हे जे कावळे आपल्याला रस्त्यावर, झाडांवर दिसतात, ते खरंच माणसांचे चेहरे ओळखू शकतात का? म्हणजे असं वाटेल की काय शक्य आहे का हे? पण थांबा, याचं उत्तर ऐकून खरंच आश्चर्य वाटेल. तर उत्तर आहे हो, अगदी 100%. आणि गोष्ट फक्त चेहरा ओळखण्यापुरती नाहीये हां. एकदा पाहिलेला चेहरा ते अक्षरशः कधीच विसरत नाहीत, म्हणजे कधीच नाही. ही त्यांची एक सुपर पॉवरच म्हणा ना. मग चला जाणून घेऊया की हे सगळं घडतं तरी कसं. तर सगळ्यात आधी बोलूया त्यांच्या या अविश्वसनीय स्मरणशक्तीबद्दलच. कावळ्यांची आठवण ठेवण्याची जी ताकद आहे ना, ती अजिबात साधीसुधी नाहीये. ती खूप म्हणजे खूपच तीव्र आहे आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे ती वर्षानुवर्षे टिकते. एकदा विचार करून बघा. कावळा फक्त चेहरा ओळखत नाही, तर तो वर्षानुवर्षे तो चेहरा लक्षात ठेवतो. म्हणजे कसं, की समजा कोणीतरी त्यांना त्रास दिला, तर ती व्यक्ती काही वर्षांनी जरी पुन्हा दिसली ना, तरी ते तिला विसरलेले नसतात. त्यांची मेमरी प्रत्येक चेहऱ्याला एका अनुभवाशी जोडून ठेवते. मग तो अनुभव चांगला असो किंवा वाईट. पण मग प्रश्न पडतो, की एवढी जबरदस्त क्षमता त्यांच्यात येते कुठून? बरं, याचं उत्तर दडलंय त्यांच्या मेंदूच्या खास रचनेत. खरं सांगायचं तर कावळ्यांना पक्ष्यांच्या जगातलं आईन्स्टाईन म्हटलं ना तरी काही चुकीचं ठरणार नाही. बायोलॉजीच्या भाषेत सांगायचं तर कावळ्यांचा जो मेंदू आहे तो त्यांच्या शरीराच्या आकाराच्या तुलनेत खूपच मोठा आणि विकसित असतो. आणि हे जे ब्रेन टू बॉडी रेशो आहे ना, हेच त्यांच्या एवढ्या हुशारीमागचं मुख्य कारण मानलं जातं. आणि ह्याच पॉवरफुल ब्रेनमुळे ते काय काय करू शकतात माहितीये? चेहरे लक्षात ठेवणं, आजूबाजूची अवघड परिस्थिती समजून घेणं आणि एवढंच नाही तर विचार करून निर्णय घेणं, हे सगळं त्यांना जमतं. आणि हीच गोष्ट त्यांना इतर अनेक पक्ष्यांपेक्षा खूप स्पेशल बनवते. आता हे सगळं ऐकायला तर खूपच भारी वाटतंय, पण याला काही सायंटिफिक प्रूफ आहे का? तर हो, नक्कीच आहे. जगभरातल्या सायंटिस्टनी अनेक प्रयोग केलेत आणि त्यातून ही गोष्ट अगदी पक्की सिद्ध झाली आहे. यातलाच एक फेमस एक्सपेरिमेंट आहे, मास्क एक्सपेरिमेंट. यात काय झालं की काही रिसर्चर्सनी वेगवेगळे मास्क घातले. मग त्यातल्या एका विशिष्ट मास्क घातलेल्या व्यक्तीनं कावळ्यांच्या ग्रुपला थोडा त्रास दिला. आता खरी गंमत पुढे झाली. काही दिवसांनी जेव्हा तो त्रास देणारा मास्क घातलेली व्यक्ती आणि दुसरे वेगळे मास्क घातलेले लोक तिथे गेले, तेव्हा कावळ्यांनी काय केलं असेल? त्यांनी फक्त आणि फक्त त्याच त्रास देणाऱ्या मास्कवाल्या व्यक्तीला बघून कल्लोळ सुरू केला. इतरांकडे त्यांनी ढुंकूनही पाहिलं नाही. यावरून काय सिद्ध झालं? की ते फक्त माणूस नाही ओळखत, तर एक विशिष्ट चेहरा ओळखतात. पण थांबा, पिक्चर अजून बाकी आहे. गोष्ट इथेच संपत नाही. कावळ्यांची हुशारी ही फक्त एका कावळ्यापुरती मर्यादित नाहीये. त्यांच्याकडे चक्क स्वतःचे एक पॉवरफुल सोशल नेटवर्क आहे आणि त्याचा वापर ते एकमेकांना माहिती देण्यासाठी करतात. याचा अर्थ काय? म्हणजे समजा एखाद्या व्यक्तीमुळे एका कावळ्याला वाईट अनुभव आला, तर ती गोष्ट फक्त त्या एका कावळ्यापुरती राहत नाही. सुरुवात होते एका व्यक्तीपासून जिला एक कावळा धोका म्हणून ओळखायला लागतो. पण ही माहिती आहे ना, ती अगदी वाऱ्याच्या वेगाने पसरते. तो एकटा कावळा आपल्या खास आवाजात बाकीच्या कावळ्यांना म्हणजे त्याच्या फॅमिलीला आणि फ्रेंड्सना त्या धोकादायक चेहऱ्याबद्दल अलर्ट करतो. आणि मग काय? बघता बघता ती एक व्यक्ती अख्ख्या कावळ्यांच्या गँगची शत्रू बनते. मग या सगळ्या माहितीचा आपल्यासाठी काय उपयोग? तर याचा एकच सरळ अर्थ आहे, आपण कावळ्यांशी कसं वागतो यावरच ठरतं की ते आपल्याला मित्र मानणार की शत्रू. हे गणित एकदम सोपं आहे. बघा, जर कोणी कावळ्यांना रोज खायला घातलं, तर ते त्या व्यक्तीला मित्र म्हणून ओळखतात. मग ते त्या व्यक्तीला बघून घाबरत नाहीत, उलट कधीकधी जवळ पण येतात. पण या उलट जर कोणी त्यांना दगड मारला किंवा उगाच त्रास दिला, तर मग ती व्यक्ती त्यांच्या ब्लॅकलिस्टमध्ये जाते, कायमची, एक धोका म्हणून. म्हणूनच या सगळ्याचा निष्कर्ष काय? तर तो अगदी स्पष्ट आहे. या हुशार पक्ष्यांशी चांगलं वागण्यातच आपलं भलं आहे. कारण ते मित्र बनले तर खूपच छान, पण जर शत्रू बनले ना, तर ही गोष्ट ते कधीच विसरणार नाहीत, हे नक्की. चला, तर आज आपण काय काय पाहिलं ते पटकन आठवूया. 1. कावळे चेहरे ओळखतात. 2. त्यांची आठवण खूप स्ट्रॉंग असते, चांगली आणि वाईट दोन्ही. 3.
ते धोक्याची माहिती एकमेकांपर्यंत पोहोचवतात, म्हणजे त्यांची कम्युनिकेशन सिस्टीम भारी आहे. आणि 4, हे सगळं काही हवेत बोललेलं नाहीये, याला सायंटिफिक आधार आहे. कावळ्यांची ही जी क्षमता आहे ती आपल्याला निसर्गातल्या बुद्धिमत्तेबद्दल परत एकदा विचार करायला लावते. खरंच, या इतक्या हुशार पक्ष्यांकडून आपण माणसं आणखी काय काय शिकू शकतो, हा एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का?